हेलो बच्चों, नमस्कार। फिर से मेरे क्लास में सभी का स्वागत है। कल हमने चौथा पाठ शुरू किया था, जीआईपी रेलवे। ये पाठ पेज नंबर 12 पर देखो आप, पहला पैराग्राफ हुआ था और इस पाठ में जीआईपी किसका नाम है ये हमने देखा। और पहली रेलवे कौन से दिन चालू हुई और किस प्रकार उसका स्वागत किया गया और लोगों के मन में कितना आश्चर्य हुआ, उस गाड़ी का स्वागत करने के लिए कितने सारे लोग आए, ये सारी जानकारी कल हमने देखी। आज उनके आगे का भाग देखेंगे। पेज नंबर 12 पर लास्ट पैराग्राफ देखो। मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली, पण त्या वाफेच्या गाडीत बसायचा लोकांना धीरच होईना। धीर म्हणजे हिम्मत। दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या आणण्याची दिवंडी पिटण्यात आली। दिवंडी पिटणे म्हणजे जाहीर करणे, दवंडी पिटणे। आगगाडीत बसणे धोक्याचे नाही, प्रवास लवकरनी सुखाचा होतो, हे लोकांना पटवण्याची रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला। खूप आटापिटा करणे। अतिशय प्रयत्न करणे। पण लोकात भलत्याच कंड्या आणि अफवाचे पीक पिकले होते। कंड्या म्हणजे गैर बातम्या। वाफेची गाडी ही इंग्रजांची विलायती भुताटकी आहे। मुंबईला नव्या इमारतींनी पूल बांधत आहेत, त्यांच्या पायात जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे। असल्या अफवांपुढे शहाणे प्रचारक काय करणार? 1-2 दिवस सरकारी कचेरीतील कारकून, व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ता यांनी मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले। त्यांनी आपले अनुभवही सांगितले, तेवढ्यानेही कुणाचे समाधान होईना। तर अशा प्रकारे रेल्वेगाड्याबाबत आपल्या देशातील लोकांना फारच शंका कुशंका होत्या। तर पहिल्यांदा गाडी जेव्हा सुरू झाली आणि गाडीत बसलेले लोक सुखरूप परत आले, तरी परंतु ह्या वाफेवर चालणाऱ्या गाडीवर बसण्याचा सामान्य माणसाचा धीर मात्र होत नव्हता, हिम्मत होत नव्हती। तर भलत्या अफवा त्यांच्या मनामध्ये पसरलेल्या होत्या आणि त्यामुळे गाडीत बसायला लोक तयारच होईना। तेव्हा दुसऱ्या दिवसापासून इंग्रजांनी मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या आणण्याची दवंडी पिटवली। म्हणजे
की आम्ही एकही पैसा घेणार नाही, ज्यांना ज्यांना बसायचं आहे त्यांनी त्यांनी बसा. रेल्वेचा प्रवास अतिशय सुखकर होतो आणि अगदी थोड्या वेळामध्ये पूर्ण होतो. तेव्हा आम्ही एकही पैसा घेणार नाही, फक्त तुम्ही गाडीत बसून अनुभव घ्या, अशा प्रकारचा प्रचार करण्यात आला, जाहीर करण्यात आलं आणि सांगण्यात आलं की आगगाडीत बसणे धोक्याचे नाही, प्रवास लवकर आणि सुखाचा होतो, अतिशय सुखकारक असा प्रवास होतो आणि अतिशय लवकर होतो. हे लोकांना पटवण्याची रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अतिशय प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले की काही होत नाही, तुम्ही बसा, गेलेले लोक सुखरूप परत आलेले आहेत आणि या गाडीमध्ये बसण्याचा कुठल्याही प्रकारचा धोका नाही, प्रवास लवकर होतो आणि सुखरूप होतो. हे अधिकाऱ्यांनी फार चांगल्या प्रकारे लोकांना खूप खूप समजावून सांगितलं, परंतु लोकांच्या मनामध्ये एवढी काही भीती निर्माण झालेली होती आणि एवढ्या काही शंका कुशंका होत्या की त्या गाडीमध्ये बसायला कोणीही धजत नसे, कोणीही हिंमत करत नसे. पण लोकात भलत्याच कंड्याने अफवांचे पीक पिकले होते, जे अनेक भलत्या भलत्या गैरसमज पसरलेले होते आणि लोकांच्या मनामध्ये अशी भावना होती की वाफेची गाडी ही इंग्रजांची विलायतकी भुताटकी आहे, म्हणजे इंग्रजांची ही एक जादू आहे. भुताटकी म्हणजे जादू, तर अशा प्रकारे ती जादू आहे. आणि दुसरी ही अफवा होती की मुंबईला अनेक मोठमोठ्या इमारती, पूल बांधल्या जात आहेत, तेव्हा ह्या पुलांच्या किंवा धरणाच्या इमारतीच्या पायव्यांखाली जिवंत माणसाला गाडण्याकरिता अतिशय फूस लावून, फसवणूक करून, अतिशय साधेपणाने सांगून खूप चांगलं आहे, काहीही गाडीमध्ये बसलेला त्रास होत नाही, अतिशय सुखरूप तुमचा प्रवास होतो, अशा प्रकारचा साधासुद्धा डाव साधून ते आपल्याला घेऊन जात आहे. तेव्हा पुन्हा एकदा जर ह्या गाडीमध्ये बसलं तर पुन्हा आपण वापस येणार नाही. हा इंग्रजांचा भलताच डाव आहे. इंग्रज लोक फार हुशार आहेत आणि ते आपल्याला त्या इमारतीच्या पायव्याखाली गाडण्याकरताच, मारण्याकरताच नेत आहेत. अशा प्रकारची अफवा पसरली असल्यामुळे कोणताही माणूस त्या गाडीमध्ये बसायला आणि प्रवास करायला तयार होत नसे. तेव्हा 1-2 दिवस सरकारी कचेरीतील कारकून, व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ता यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले. तेव्हा व्यापारी वर्गाचे जे चौकीदार असतात किंवा कचेरीतील जे कारकून आहेत, हे असे लोकांनी ह्या साधारण सर्वसामान्य लोकांना अतिशय समजावलं आणि जे सुखरूप वापस आले त्यांना सुद्धा दाखवलं, त्यांचे अनुभव ऐकवले आणि स्वतःचेही अनुभव सांगितले. परंतु एवढ्या सांगण्यावर ह्या लोकांचा विश्वासच बसेना आणि ह्या सांगण्याने त्यांच्या मनाची तयारी होत नव्हती आणि त्यांचं समाधानही होत नव्हतं. अखेर दर माणसी 1 रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला. एवढं सारं करूनही माणूस त्या गाडीमध्ये बसायला तयार नव्हता. तेव्हा इंग्रज सरकारने मात्र प्रत्येक माणसाला बसण्याचा 1 रुपया आणि मोफत प्रवास, म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारची तिकीट देऊ नका, एकही पैसा तुम्हाला लागणार नाही, पण जो कोणी प्रवास करेल त्याला आम्ही वरून 1 रुपया बक्षीस देऊ, अशा प्रकारचा डंका वाजवला, म्हणजे जाहीर केलं. आणि तेव्हा पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले का त्याच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणान धाय कोंबलायची. धाय कोंबलणे म्हणजे खूप मोठ्याने रडणे.
इंग्रजांनी 1 रुपयाचं इनाम दिलं आणि तिकिटीचा एकही पैसा घेणार नाही असं जेव्हा त्यांनी डंका पिटवला, तेव्हा अनेक पैशाच्या लालचीने, लोभाने, अशा प्रकारच्या प्रलोभनाने काही माणसे हिंमत करून त्या गाडीत बसायला तयार झाले आणि ह्या लोभापायी ते गाडीत बसून जायला निघाले की त्यांच्या घरचे लोक आजूबाजूला उभे राहायचे आणि अतिशय मोठ्याने मात्र रडायचे, कारण त्यांना हेच वाटायचं की एकदा ते जात आहेत परंतु परत ते वापस येणार नाही. त्यांची समजूत काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे आणि मेटाकुटीला यायचे, अगदी नकोसे म्हणजे अगदी त्रासून जायचे, अगदी कंटाळून जायचे, अगदी परेशान व्हायचे की नाही असं काहीही होत नाही, ते सुखरूप जातील आणि सुखरूप येतील अशा प्रकारचं सांगून त्यांचा जीव त्रासून जायचा. एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्याचे घोडकेच्या घोडके त्यांच्या भोवती जमायचे आणि अशा प्रकारे जे लोक गाडीत बसून प्रवास करायचे ते तसेच वापस आले की विचारणाऱ्यांची, त्यांची चौकशी करणाऱ्यांचा असा लोकांचा जमा व्हायचा की काय की तुमचा प्रवास कसा राहिला, काही इंग्रजांनी केलं का, काही असं आपल्या मनामध्ये शंका होत्या, त्या शंका आहेत का, काही सत्य आहे का त्याच्यामध्ये, अशा प्रकारचा विचारपूस करण्याकरता अनेक घोडकेच्या घोडके प्रवास करून आलेल्या लोकांच्या जवळ जमा व्हायचा. म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्याचे घोडकेच्या घोडके त्यांच्या भोवती जमायचे. रुपयांचे इनाम पुढे 8 आण्यावर आले. मग अशा प्रकारे काहीही त्यांचा अनुभव जो ते सांगत असत की कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, अतिशय सुखरूप असा प्रवास होतो, तेव्हा अनेक लोकांनी मात्र हिंमत करणे सुरू केले. जेव्हा अनेक लोक जेव्हा गाडीत बसायला तयार झाले तेव्हा इंग्रजांनी 1 रुपयाच्या इनामावरून किती ते अर्ध्यावर आणले. म्हणजे पुढे रुपयाचे इनाम ते 8 आण्यावर आणले. नंतर 4 आणे झाले. लोकांचा धीर चेपल्याचे पाहून इनामे बंद झाली आणि सर्रास तिकिटे चालू केली. आता अशा प्रकारे अनेक लोक जेव्हा गाडीमध्ये बसायला लागले तेव्हा त्यांनी 1 रुपयावर 8 आण्यावर आणलं. 8 आण्यावरून ते 4 आण्यावर आले आणि जेव्हा त्यांना समजलं की लोकांची भीती मात्र आता गेली आणि लोकांची जे शंका कुशंका होती त्या पण दूर झाल्या, त्यांच्या ज्या अंधश्रद्धा होत्या त्या पण निघून गेल्या आणि आता लोक गाडीत बसायला बिलकुल राजी आहेत, अशा प्रकारचे जेव्हा इंग्रजांना समजलं तेव्हा मात्र त्यांनी हे जे इनामाचा प्रकार आहे हा सार पूर्ण बंद केला आणि सर्रास त्यांनी तिकिटे चालू केली. एरवीचा ठाणे मुंबईच्या बैलाच्या खटार गाडीचा प्रवास म्हणजे तब्बल 1 दिवस खायचा, पण आता काय अवघ्या 1.25 तासात ठाण्याचा आसामी मुंबईला येऊ जाऊ लागला. मग मात्र लोकांची झुंबड लागली आणि जेव्हा त्यांनी तिकिटे सुरू केली तेव्हा त्यांना कळलं की हे आपण मुंबई ते ठाणे ते मुंबई बैलांची बैलगाडी जोडून जेव्हा आपण जातो तेव्हा पूर्ण 24 तास लागतात, 1 दिवस लागते. परंतु या गाडीने जर आपण प्रवास केला तर केवळ 1.25 तासामध्ये आपण मुंबईचा माणूस ठाण्याला आणि ठाण्याचा माणूस मुंबईला येतो. तेव्हा मात्र लोकांची झुंबड उडाली. झुंबड उडणे म्हणजे गर्दी होणे, अतिशय गर्दी उडाली आणि प्रत्येकाचा जो अंधविश्वास होता हा अंधविश्वास गाडीच्या बाबतीत दूर झाला. इकडे इंजिनियर लोक कर्जत पडसदरीपासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत असतानाच खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता 1858च्या फेब्रुवारी पूर्ण झाला. एकीकडे तो रस्ता सुरू झाला, दुसरा म्हणजे कर्जत, पडसदरी आणि बोरघाट हे मुंबई ते ठाणे या रोडवरील स्टेशन आहे. तर हे बोरघाट पोखरण्याची जेव्हा योजना चालू होती तेव्हाच त्यांनी मुंबईचा मार्ग पण बनवण्याचं काम सुरू केलं आणि ते 1858च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण झालं. त्याचा एक मोठ्या थाटामाटाने ओपनिंग सेरेमनी करण्यात आला. खंडाळा पुण्याच्या दरम्यान
खडकी आणि तळेगाव अशी 2च स्टेशने ठेवण्यात आली. रस्ता मात्र एकेरीच होता. तर अशा प्रकारे एकेरीच रस्ता त्यांनी बनवला होता सुरुवातीला. आणि या पण रस्त्याचं अतिशय थाटात उद्घाटन करण्यात आलं आणि ते 2 स्टेशने ठेवण्यात आली. एक म्हणजे खंडाळा आणि दुसरं आहे तळेगाव. बोरघाटचे काम चालले असतानाच मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जारीने चालू होता. म्हणजे अतिशय प्रिपरेशन, अतिशय चांगल्या तयारीने तो रस्ता बांधण्याचं काम सुरू होतं. कसा ती मौत. ऐका आता, पुण्याची गाडी खंडाळ्याला आली का सगळ्या पॅसेंजरांना तिथून पालख्या, डोल्या, खुर्च्या आणि बैलगाड्यात बसवून घाटाखाली खोपावलीला आणायचे. म्हणजे खंडाळा हे रेल्वेचं स्टेशन आहे आणि तिथे ते लोक आले की तिथून मात्र अनेक ज्या जसं की पालख्या आहेत, डोल्या आहेत, बैलगाड्या आहेत, तिथे बसवून खोपवलीला आणल्या जात असे. आणि हा सगळा जमाव, सगळा काफिला खोपवलीला आला का तिथे पुन्हा आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे. तर अशा प्रकारे ते खोपावलीपर्यंत यायचे. तिथून उतरले की नंतर आगगाडीत बसून खोपावलीला यायचे आणि पुन्हा आगगाडीत बसून ते मुंबईला यायचे. प्रवाशाची ही घाट उतरण्याची सुखसोय नी सरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेट्टी जमशेट्टी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतले होते. घाट उतरणीचे 4 तास धरून पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या 18 तासात व्हायचा. त्याचेच त्याला मोठे नवल वाटायचे. तशा प्रकारे अनेक तासाचा प्रवास हा अवघ्या 18 तासामध्ये पूर्ण केला जात होता आणि त्याचंच लोकांना खूप वाटायचं. तर अशा प्रकारे आपल्या देशात पहिल्यांदा रेल्वेची सुरुवात झाली आणि रेल्वेबाबत कशा प्रकारचे लोकांचे विचार होते, कशा प्रकारचा समज होता, हे या पाठात अतिशय मजेशीरपणे लेखकाने सांगितलेलं आहे. तर बच्चो, या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. उद्या आपण या पाठावरील जे कृती स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय आपण बघूया.